नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं संकल्प न्यूज चॅनलवरती स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चिंता करू नका, मी तुमच्या पाठीशी आहे। हा संदेश ते कुणाला देत आहे? कोर्टाला धमकावणी देत आहे का अमित शहांना देत आहे? अशा शब्दात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हल्ला चढवलाय। उद्धव ठाकरे म्हणालेत की मागे असं होतं की मिंदे जायचे तेव्हा ते शहांच्या प्रमुखांना भेटायचे, आता शहा सेनेच्या प्रमुखांना भेटायची त्यांना गरज नाही, कारण आता त्यांचा बहुतेक बॉस बदललाय। आता ते थेट मोदींना भेटताय आणि विशेष म्हणजे ते शहाईकडे असताना मोदींना भेटताय। भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे। ही धमकीवजा संदेश सुप्रीम कोर्टाला दिलाय की अमित शहांना दिलाय, की फडणवीसांना दिलाय, की प्रशासनाला दिलाय, नक्की कुणाला दिलाय अशी विचारणा मोदींना केली पाहिजे, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी सुरू असताना शिंदे दिल्लीत पोहोचल्याने राजकीय भुवया उंचावल्या होत्या। या भेटीवर आता उद्धव ठाकरे यांनी संशय व्यक्त केलाय। उद्धव ठाकरे म्हणाले की आमच्या केसची सुनावणी सुरू असताना जे पंतप्रधान जेंजींना नाही भेटले ते पंतप्रधान गद्दारांना भेटताय, गद्दारांना सांगताय की भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे। हे फार आक्षेपार्ह आहे, याची दखल आम्ही तर घेतोयच, पण जनतेने घेतली पाहिजे, सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा घेतली पाहिजे आणि विचारलं पाहिजे की हे नेमकं कुणाला बोलले गेलंय। उद्धव ठाकरेंनी सांगितले की भिवू नका हा संदेश इतर पक्षातील होऊ शकणाऱ्या गद्दारांना पण दिलाय का, की तुम्ही काळजी करू नका, गद्दारी करा, आमच्याकडे या, मी तुमच्या पाठीशी आहे आणि बघून घेईन, आपका बाल भी बाका नहीं होने दूंगा, मैं देख लूंगा। तर असा हा संदेश किंवा धमकी मोदींनी कुणाला नक्की दिली आहे याचा खुलासा केला पाहिजे, अशी ही मागणी त्यांनी केली आहे। त्यांनी सांगितले की ही लढाई केवळ एका आता शिवसेनेपुरती मर्यादित राहिली नाही, तर गद्दारांचा व्हायरस हा लोकशाहीचा जीव घेतोय। तर लोकशाहीबद्दल प्रेम असणारे, संविधानाबद्दल प्रेम असणारे जे देशभक्त आहेत, त्या तमाम काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या तमाम देशभक्तांना मी आवाहन करतोय की तुम्ही आता ही लढाई आपण सगळ्यांनी एकत्रच लढली पाहिजे। देशाचं संविधान आणि देशाची लोकशाही वाचवण्याचं कर्तव्य हे आपल्याला करावं लागणार आहे। देशाला तरुण आणि त्या तरुणांचं माथं पटकले गेलंय, त्याचबरोबर आता यांनी कितीही प्रयत्न केला तरी ते त्यांचंच प्रवचन ऐकायला तयार नाहीत। म्हणूनच ही गोष्ट गंभीर आहे, ही आपण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशनास नक्कीच आणून ठेवणार आहोत। आणि त्याचबरोबर मोदींनी सांगायला पाहिजे की हा धमकीवजा संदेश नेमकी कुणाला दिलाय, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा, चॅनलला सबस्क्राईब करा। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।